नाही, शक्तीपीठाच्या संदर्भात मी माझं पत्र ते आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे. शक्तीपीठाचा सध्या जो मार्ग ठरवला आहे हा कोकणावर अन्याय करणारा असा हा मार्ग आहे. कारण महाराष्ट्राच्या उर्वरित भागामधून म्हणजे थेट नागपूरपर्यंत येणारा प्रवासी हा थेट गोव्याला जाणार असेल तर तो कोकणावर फार मोठा अन्याय आहे. कोकणामध्ये अतिशय सुंदर असे समुद्र किनारे आहेत. कोकणामध्ये उत्कृष्ट अशी बंदरं आहेत. आमचा महाराष्ट्राचा माल गोव्यातल्या बंदरावरून एक्सपोर्ट का व्हावा हा मुळात माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो आजऱ्यावरून थेट रेडी बंदराला जोडला गेला पाहिजे. वाटेत तो हायवेला क्रॉस करतो, त्याच्यामुळे त्याच्यावरून लोक पत्रदेवीला जाऊ शकतात. पुढे गेल्यानंतर तो कोस्टल हायवेला क्रॉस करतो, त्याच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये महाराष्ट्रातून येणारं ट्रॅफिक जाऊ शकेल. आणि हा जो कोकणचा कोस्टल रोड आहे हा विरारपासून जोडला जाणार आहे कोकणच्या या कोस्टल रोडला. त्याच्यामुळे हे संपूर्ण सर्किट पूर्ण होईल. म्हणजे तिथं समृद्धी मार्ग हा पुढे वाढवला जाईल याची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. त्याच्यामुळे जे आपला प्रस्तावित बंदर आहे त्याला हा जोडला गेल्यानंतर तो पुन्हा येऊन कोकणच्या हायवेला जोडला जाणार आहे. मग हे सर्किट पूर्ण करायचं की एखादा मोठा कोट्यावधी रुपये खर्च असलेला थेट नेऊन फक्त चंदगडवरून नेऊन त्याच्यामुळे आणि चंदगडवर दुर्लक्ष करावं असं माझं बिलकुल म्हणणं नाही. शक्तीपीठ मार्गाला दुसरे मार्ग तयार करण्याचं सुद्धा MSRDCचं धोरण असतं. त्याप्रमाणे हा मार्गातला एक फाटा हा चंदगड मार्गे तिलारीला खाली उतरू शकतो आणि तिलारी मार्गे तो थेट साऊथ आणि नॉर्थ दोन्ही गोव्याला जोडला जाऊ शकतो, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन हे चंदगड आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये वाढू शकेल. कारण दोन्ही तिलारी अप्पर तिलारी हे चंदगड तालुक्यात आहे आणि लोअर तिलारी हे दोडामार्ग तालुक्यात आहे. अतिशय उत्कृष्ट असं पर्यटन या मार्गाने होऊ शकेल. फक्त इथून 6 लेन का जाऊ शकत नाही तर हा रस्ता ज्या गोव्याच्या रस्त्याला जोडला जाणार आहे तो स्टेट हायवे आहे आणि त्याच्यामुळे तो 4 लेन हायवे एक करण्यात यावा आणि हा 6 लेन हायवे थेट रेडीला जोडण्यात यावा अशा रीतीचा प्रस्ताव मी दिलेला आहे. या संदर्भात सिंधुदुर्गचे पालकमंत्री चंदगडचे आमदार यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्यांना सुद्धा हा विचार पटलेला होता की चंदगडचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हायचा असेल तर ऍक्सेस कंट्रोल न जाता 4 लेन हायवे जर चंदगडहून दोडामार्ग आणि दोडामार्गवरून गोव्याला जोडला गेला तर मध्ये जो इकोसेन्सिटिव्ह झोन पूर्ण आहे त्याच्यामध्ये तळकट आहे, कोलझर आहे, हा सगळा इकोसेन्सिटिव्ह झोन सुद्धा वाचू शकेल. एक मार्ग थेट गोव्याला जोडला जाऊ शकेल साऊथ गोव्याला आणि एक गोवा नॉर्थ गोव्याला आंबोली, फणसवडे, केसरीच्या खालून बोगदा काढून जाईल. म्हणजे त्याच्या वरचा सुद्धा जो इकोसेन्सिटिव्ह भाग आहे फणसवडी केसरी त्याला सुद्धा कुठलाही धोका निर्माण होणार नाही कारण अंडरग्राऊंड बोगद्यातून हा मार्ग थेट रेडीला निघून जाईल.